जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, कांदा पिकाची दुसरी फवारणी कोणती करावी याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, आपलं कांदा पीक जेव्हा 30 ते 40 दिवस झालेलं असेल तर अशा वेळेस आपल्या कांदा पिकावरती दुसरी आपण फवारणी घेतो. तर या दुसरी फवारणीमध्ये आपण कोणती औषधे वापरावीत, कोणती बुरशीनाशके, कीटकनाशके, त्याचप्रमाणे जे काही सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत ते कोणती वापरावी याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, कांदा पिकावरती आपल्याला 35-40 दिवसाचा आपण ज्यावेळेस कांदा पीक होते त्यावेळेस कांदा पिकाची चांगली वाढ सुरू झाली असते. तर अशा वेळेस आपल्याला त्यामध्ये एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक आणि त्याचप्रमाणे मायक्रोन्यूट्रियंट सूक्ष्म अन्नद्रव्याची या काळात गरज असते कांदा पिकाला, तर ते आपण घेणार आहोत. त्याचप्रमाणे स्टिकर हे सुद्धा घेणार आहोत. या सर्वांची एकत्रित फवारणी आपण करणार आहोत. तर बुरशीनाशकमध्ये आपण मित्रांनो जे काही चांगल्या क्वालिटीचं बुरशीनाशक आहे बोनस, तर ते बोनस आपण घेणार आहोत. तर या बोनसची आपल्याला 25 मिली प्रति पंप याप्रमाणे आपल्याला फवारणी करायची आहे. तर त्याचप्रमाणे कीटकनाशकामध्ये आपण सोलोमन या उत्तम दर्जाच्या कीटकनाशक फवारणी घेणार आहोत. कारण जे काही तुडतुडे असतात किंवा रसशोषक कीड असते तर ते आपल्या कांदा पिकावर आल्यामुळे पिकांची वाढ खुंटते, त्याचप्रमाणे पीक निस्तेज झालेले दिसते आपल्याला. तर त्यामुळे या कीटकनाशकांचा आपण यात समावेश करणार आहोत. सोलोमन हे चांगल्या क्वालिटीचे उत्तम कीटकनाशक आहे. यामुळे सर्व किडीचा, त्याचप्रमाणे जे काही तुडतुडे, मावा या सर्वांचा नायनाट होणार आहे. तर बुरशीनाशक म्हणून आपण बोनस घेणार आहोत. त्याचप्रमाणे कीटकनाशक म्हणून आपण सोलोमन हे घेणार आहोत. तर त्याचप्रमाणे आपण मित्रांनो यासोबत एक मायक्रोन्यूट्रियंट सूक्ष्म अन्नद्रव्ये घेणार आहोत, जेणेकरून आपल्या कांदा पिकाची जोमदार वाढ होईलच, त्याचप्रमाणे कांदा फुगवणीच्या वेळेससुद्धा याची मदत होईल. त्यात कांद्याची कांद्याची पात चांगले फुटवा वाढण्यासाठी या सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज आहे. तर ते आपण यामध्ये घेणार आहोत. तर ते म्हणजे महादन कंपनीचं जे काही ग्रेड 2 आहे तर ते आपण या सूक्ष्म अन्नद्रव्य समावेश करणार आहोत, मायक्रोन्यूट्रियंट्स. तर अशा पद्धतीने आपण एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक, एक सूक्ष्म अन्नद्रव्य किट आणि एक स्टिकर घेणार आहोत. मित्रांनो, कोणत्याही दर्जे चांगले क्वालिटीचे स्टिकर आपण यात घेणार आहोत. ते जास्त करून सिलिका बेस स्टिकर तुम्ही यात समावेश करा, जेणेकरून आपलं जे काही औषधे आहे ते सर्व कांद्याच्या पातीवरती पसरेल आणि ॲब्झॉर्ब करायला कांद्याला ते सोपे जाते. म्हणून सिलिका बेस स्टिकर यात समावेश करायचा आहे. अशा पद्धतीने बुरशीनाशक म्हणून आपल्याला जे काही बुरशीनाशक घेणार आहोत, कीटकनाशक घेणार आहोत, स्टिकर आणि मायक्रोन्यूट्रियंट म्हणून महादन कंपनीचं ग्रेड 2 हे घेणार आहोत. तर अशा पद्धतीने या सर्वांची एकत्रित फवारणी आपल्याला करायची आहे. आपल्या कांदा पिकाची चांगली जोमदार वाढ आपल्याला नक्कीच दिसून येणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.